तर नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज दुपारी 3-4 वाजेच्या सुमारास आम्ही बसलो होतो घरी आणि त्यात काय झालं, आजीला दिसलं एक 6-7 फुटाचा नाग, जे की आपण त्याला म्हणतो कोबरा। तो येथे लपलेला आहे बाथरूमच्या कोपऱ्यात आणि आम्ही थोडा पण वेळ न वाया घालता डायरेक्ट सर्पमित्राला कॉल केला आणि मारायचा न विचार करता मग थोडं वाट बघितली, तिथेच होता साप आणि थोड्या वेळाने मग आला सर्पमित्र आणि त्यांनी पाहणी केली आणि आता बघत राहा पुढे काय होते। तर फायनली आले सर्पमित्र आणि आम्ही धरणार आहे आता सापाला। तर बघत राहा लोकांचे रिॲक्शन काय काय असतात बघा। सर्पमित्राची माहिती आपण शेवटला देऊ। तर त्यांनी लगेच केलं कामाला सुरुवात आणि हे बघा दिसलं त्यांना सापाने थोडा पळायचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याच्याकडं काही ऑप्शन नव्हतं। तर म्हणतात ना, कोणती गोष्ट इतक्या लवकर शक्य नसते। तर सापाने पण 5-10 मिनटं वेळ खाल्ला आणि थोडं सुटका करायचा पण प्रयत्न केला। 1-2 वेळेस त्याच्या हातातून सुटला पण काय शेवटी त्याला पकडण्यातच समजा लवकर पकडला त्याला। तर बघू शकता हा आहे नाग, याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक या नावाचा जहर असतो आणि भारतातला 2ऱ्या नंबरचा सर्वात जास्त विषारी साप आहे, ज्याच्या चावल्याने माणूस 1 ते 1.5 तासात मरून जातो जर योग्य उपचार नाही भेटला तर मित्रांनो, हे बघून तुम्ही अशी गलती नका करू, कारण की खूप महाग पडू शकते। तर मित्रांनो, फायनली सर्पमित्र आले होते आणि त्या सापाला पकडण्यात आलेले। तर आपण आता त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेणार आहे, म्हणजे साप दिसला की काय करायला पाहिजे, चावला की काय करायला पाहिजे, त्याबद्दल आपले सर्पमित्र आहे तिथं। भाऊ, तुमचं नाव काय? तू बी जिमे ना? तर आपण आता हे साप पकडला, हा कोबरा होता ना? हा, कोबरा जातीचा साप आहे आणि हा विषारी साप आहे, भारतात 2 नंबरचा साप आहे। अच्छा अच्छा। आणि आपल्या ग्रामीण भागात जास्त तर लोक ना सर्प दिसले की मारून टाकतात, त्याबद्दल काय सांगणं आहे तुमचं? त्याबद्दल आम्हाला हे सांगणं आहे की जास्तीत जास्त सापाची जे जीवन आहे ते वाचवा आणि जास्तीत जास्त सापाला मारू नका। आम्ही सर्पमित्र आहे, आम्हाला कॉल करत जावा। आणि तर तसंच मित्रांनो, सापाला मारू नका, जरी कुठे दिसला सावध राहा आणि सतर्क राहा। कोणी शक्यतो पकडण्याचा प्रयत्न नका करू, कारण की काही लोकांना असं वाटतं की प्रत्येकच साप आहे ना विषारी असतो, काही बिनविषारी असतो, ते मान्य आहे, पण ज्याचं काम त्यालाच करायला पाहिजे। तर फायनली भाऊंनी आमच्या गल्लीतला साप पकडला, त्याबद्दल आमच्याकडून सगळ्याकडून आभार व्यक्त करतो। आणि माझं इतकं सांगणे, जर कुठे सर्प वगैरे दिसला तर बिंदास सर्पमित्राला कॉल करा। तर भाऊंना धन्यवाद द्या। मग माझं सांगण्यात आधी नीट बोलायचं शिक। हा, मी नीटच बोलाल, हे आमचं तोत्र कृष्णा। तर आम्ही आतमध्ये बोलायचं काही काम नव्हतं ना।